हरे कृष्णा. आज आपण तरुण मुला मुलींच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे की ॲक्ने किंवा पिंपल्स किंवा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये ज्याला मुखदूषिका म्हणतात, जे चेहऱ्यावर पिंपल्स येतात, त्याने सगळ्यात जास्त तरुण मुलं मुली त्रस्त असतात. तर त्याची कारणं आणि त्याचे उपचार या संबंधी आपण हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ मन लावून बघा. जास्तीत जास्त तरुण मुला मुलींना फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांना याचा फायदा होईल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ॲक्ने किंवा मुखदूषिका हा जो आजार आहे हा तरुण मुलांनाच जास्तीत जास्त का दिसतो? कारण साधारण वयाच्या 16 वर्षापासून हा पित्तकाळ सुरू झालेला असतो आणि हा जो आजार आहे तो रक्तातील जास्त पित्ताच्या वाढीमुळे रक्त खराब होते, रक्तातली उष्णता वाढते आणि त्यामुळे हा पिंपल्स किंवा ॲक्ने हे तरुण मुला मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. आणि त्यासोबतच जे बाहेर शिकायला असतात तर त्यांचं खाणं पिणं, बाहेरचं नेहमीचं खाणं, फास्ट फूड खाणं, रक्तदृष्टीजन्य पदार्थ खाणं, दही खाणं, आंबवलेले पदार्थ, इडली डोसा वगैरे जास्त प्रमाणात खाणं आणि त्यातल्या त्यात फास्ट फूड जे तळलेले पदार्थ आहेत आणि तरुण मुला मुलींना तिखटही पाणीपुरी, जे चटकदार पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये मीठ जास्त असते, तिखट जास्त असते, असे पदार्थ खाणं फार आवडतं. आणि त्याचबरोबर रक्तदृष्टी करणारे आईस्क्रीम वगैरे, जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणे वगैरे असे जे रक्तदृष्टी विरुद्ध आहाराचे जे पदार्थ आहेत त्यामुळं मुखदूषिका जास्त प्रमाणात तरुण मुलींमध्ये दिसतात. तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप सुंदर उपचार आहेत. इतर जे मुलं मुली आहेत ते शक्यतो सुरुवातीला मोठमोठ्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे उपचार घेतात, पण त्याने जोपर्यंत त्यांना एकतर खूप दिवस अँटीबायोटिक खावे लागतात, त्या अँटीबायोटिकचे दुष्परिणाम सहन करावे लागतात आणि असे अँटीबायोटिक खाऊन पोट खराब होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यांना पोटाचे दुसरे आजार जसे ग्रहणी, आम्लपित्त वगैरे सुरू होतात किंवा त्यांना पाचनविकार सुरू होतात. त्यामुळे असे उपचार घेतल्यापेक्षा त्यांनी जर आयुर्वेदाकडे जर सुरुवातीला लगेच आले तर साधारण 1 महिन्यातच तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसायला लागतो. यामध्ये खूप सोपी चिकित्सा आयुर्वेदामध्ये दिली आहे की उष्णतेची चिकित्सा करायची, पित्ताची चिकित्सा करायची आणि रक्तशुद्धीकर चिकित्सा करायची. एवढी चिकित्सा केली की ॲक्ने पूर्णपणे मुळापासून बरे होतात. आणि थोडंसं पथ्याचं पालन करायचं की ज्यामध्ये हिरवी मिरची, तळलेले पदार्थ, फास्ट फूड सेवन, दही आणि आंबवलेले खारवलेले पदार्थ एवढं जर टाळलं तर परत ॲक्ने होत पण नाहीत. हरे कृष्ण.